मातोश्री, हे जिन्नस आबासाहेबांसाठी ज्या संदुका पाठवायच्या होत्या त्या तर भरून झाल्यात. आणि थोरल्याबाई साहेब, महाराजांना हे फराळ्याचे जिन्नस चालणार नाही. नाही म्हणजे खाण्यापिण्याकडे त्यांचं लक्ष असतं कुठे. हे जिन्नस महाराजांसाठी नाहीच मुळे, आमच्या शंभूराजेंसाठी आहेत. शंभूराजांसाठी? हो मातोश्री, युवराजांना समजलं तर युवराज खूप खुश होतील. ते आपल्या घरादारासाठी एवढं करतात, मग आपण त्यांच्यासाठी करू नये? बरं, त्यात दिलं तर खातील असा त्यांचा स्वभाव. म्हणून म्हटलं हे सगळं आपणच भरून ठेवावं. बरं केलं. आणखी आज गडावर शंभूराजेंसाठी पुरणपोळ्या बनतील. आम्ही स्वतः बनवू. आम्ही तयारीला लागतो. मातोश्री, आम्ही पण येतो. बर, चला. राणीसाहेब, कुठे होतात तुम्ही? नेमकं कामाच्या वेळी हजर नसता. सदरेवरती आमच्या गावचे पाटील आलते, त्यासनी भेटायला गेलतो. पाटील, तुम्हाला एकदा सांगितलं ना? नाही, तुम्ही सांगितलं, आम्ही ऐकलं, पण भैरोबाची आण घेऊन सांगतो, आमचं गाव नाही भरू शकत शेतसारा. हो, पण असं कसं? कायदा काय तुम्ही मोडीत काढायला निघालात? हो, मोडीत कुठं? मग भैरोबाची शपथ घेतली म्हणजे आम्ही काय गप्प बसायचं? ते काही चालणार नाही. शेत सारा हा आपल्याला भरावाच लागणार. अहो, न चुकता भरतो की दर वर्षाला. खरं सांगा, म्हणा यंदा पीक चांगलं आलं नव्हतं? नाही, पीक आलं होतं, पण अचानक पिकावर कीड पडली. अहो, 4-5 दिवसात तर आलेलं पीक डोळ्या देखत करपा झालं. नाही, मुरकणीच होत, पण दाणं भरलेलं नव्हतं. आणि भरलेलं दाणं पाखराने खाल्लं. हो, म्हणून तर समजा गाव अडचणीत आलं. या तुमची अडचण तुमच्यापाशी. मग मी महाराजांकडे जाईन. तुम्हाला दुसरं काय येतंय हो? महाराजांकडे जाईन, महाराजांकडे जाईन. आता महाराजच निघालेत. घर चढून येताना बघितलं ना किती फौजा उभ्या आहेत ते? किती घोडी न बैल, सगळे बारगीर, सरदार, मावळे. यांनी काय खायचं सांगा ना तुम्ही? गावची लय अवघड परिस्थिती आहे. नाही, मोरल्या सालाला समजा देऊ की? मोरल्यास आली नाही. माझ्या तत्वात ते बसत नाही. हा, 2 दिवसात बघा, नाहीतर गावचा पाटील म्हणून मी तुम्हाला जबाबदार धरणार. नाही नाही, हवं थोडी सवड द्या, मी बघतो. नाही, कुठे काही जमतं का ते? लवकर बघा काय ते. मला अशी हरेक गावाची हुज्जत घालायला वेळ नाहीये, नाहीतर मी रीतसर तुमच्यावर दावा ठोकणार. हवं नाही, एवढं एकी वेळ येऊ नका. आलोच मी, आलोच. माफी पाहिजे, दिली असती, पण या अनाजीच्या शेतात ती पिकत नाही ना. उत्तम हत्यार बनवलं. कुणी बनवली? माझ्या बाण. तुम्ही सांगितल्यावर बाला लगेच गाडावर बोलून घेतला. रात्रंदिवस खपून मग ही कर्नाटकी धोप बनवली बघा. हत्यार म्हणजे 52 कशी हत्यार आहे? बाबा, काय गमती लपवल्या त्या तलवारीत? युवराज, ही धोप लय भारी, जबर काम करणार. लांबी 1.5 हात. त्याच्यामुळं आपल्या सैनिकांचा आवाका वाढला. गनिमाची तलवार 1 हात आणि आपली 1.5 हात. त्या धोपचं विशेष म्हणजे ह्या धोपची जी मूठ आहे की नाही, लय सुरक्षित. ह्या गनिमाची तलवार जर आली, सर्व करून घसरून ती आल्यावर शत्रूची तलवार ह्या ठोल्यात अडकणार. अगदी नंतर मग ह्या वरच्या परजामुळे हाताचं संरक्षण होणार. वार आडवा आला की हितनं तो अडवला जाणार आणि उलटा वार खालनं आला तर ही कटोरी आणि हो जो गज आहे त्या गजामुळे अडवला जाणार. त्याच्या परीस
तलवार आडीव करताना अशी जर धरली संरक्षणला तर हा संबंध भाग शरीराचा आहे ना संरक्षित होतोय. आणि ह्यातला गज हे लय चमत्कारी भारी. ह्या गजाचं काम असं आहे की शत्रूला जो जोरात हाणायचा असेल तर दोन्ही हातानं धरून वार करता येतो. आणि शत्रूच्या ठिकाणी युद्ध करताना जर का शत्रू जवळ आला भिडला तर ही धोप वर करून त्याच्या डोक्यात खाच करून खाली मारता येते किंवा खांद्यावर. आणि वर काय जर अडचण असेल चक्री घेऊन लगेच त्याच्या पोटात असं जबरदस्त वार करता येतो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तलवारीची लांबी 4 बोट वाढवली. हे बरं केलं तुम्ही बाबा. अहो हत्यार लांब असेल तर 4 हातावरचा पण गनिम उलटवता येतो की. कधी एकदा ही तलवार आबासाहेबांना दाखवतो असं झालंय आम्हाला. महाराज लय खुश होत्याल. आणि मावळ्याच्या हातात असं हत्यार आलं तर त्याच्या अंगात 10 हत्तींचं बळी येतंय. अहो त्याला मोठा दिलासा मिळतोय. शाबास. चित्त हरपून टाकेल अशी तलवार बनवली. आमच्या मनातल्या कल्पनेला आकार दिला. बोला काय इनाम देऊ? नाही जी, इनाम नग, सेवा रुजू झाली हेच लय झालं बघा. नाही नाही, इनाम तर घ्यावंच लागेल. आमचा शब्द आहे. मग इनामच द्यायचा असेल तर गावातल्या शेतकऱ्यांचा औंदाचा शेतकरा माफी करा की. का? पिकावर कीड पडली, शेतकऱ्याच्या शेतातनं घरात एक बी दाणा गेला नाही बघा. तुमचं शेत आहे? नाही जी. मग स्वतःसाठी इनाम मागायचं सोडून तुम्ही गावाचा शेतसारा माफ करायला सांगताय. अहोरात्र कष्ट करून तापत्या रसरस्त्या भट्टी समोर बसून पोलादाशी झुंजत त्याच्यावर अगणित घाव घालत त्याला पाणी पाजत तलवार तुम्ही बनवली. आणि इनाम मात्र गावासाठी मागताय. मामासाहेब, हे खरं स्वराज्य. खरंय, आजकाल अशी नियत नजरच बी पडत नाही. हो ना. एकीकडे स्वार्थासाठी मतलबासाठी दुसऱ्याच्या पुढ्यातलं ओढतात. दिलं नाही तर हिसकावतात, मांडी खाली सरकवतात. घरात भिंती आणि शेतात बांध उभे राहतात. या दुस्वासाच्या दुनियेत तुम्ही गावच्या भल्याचा विचार केला. जा, तुमच्या गावाला शेतसारा माफ आणि तुमची बिदागी आमच्या खासगीतून अदा केली जाईल. आता वेगानं कामाला लागा. अशा आणखी तलवारी बनवा. बाबा, ठेवा आमची आठवण म्हणून. लय उपकार झालं. सारी जिंदगी काढली साताऱ्याच्या पसारात. आज आमच्या आयुष्याचं सोनं झालं. आयुष्यभर पुरेल हे. या, येतो. युवराज, तलवारीला आकार देता देता माणसाला बी आकार देतात ते बघून मन भरून आलं. यावं साधारण 200च्या आसपास धान्याच्या गोणी, 50-60 गोणी तांदूळ, डाळी डोळी, भाजीची तजवीज संबंधित अंमलदारास पाठवून देतो. हे त्यात लिहा 40,000 पायदळ आणि 20,000 घोडदळ. म्हणजे तजवीजीत राहतील. हे बर. पाटील, तुम्ही परत आलात. तुम्हाला सांगितलं होतं ना तुमच्या गावाला शेतसारा माफी होणार नाही म्हणून. अहो पर ऐकून तरी घ्या. आता काय ऐकायचंय? नियम म्हणजे नियम. अहो पर शेतसारा विषय घेऊच नका. सुरनीस बोलले की बोलले. काळ्या दगडावरची रेख, कळलं? निघा, चारा घेऊन या. अहो पण शेतसारा माफी केला. या चारा माफी हा कुणी केली? अहो युवराजांनी. युवराजांनी? ते कसं करू शकतात चारा माफी? पंत, माझ्या बाच्या कारागिरीवर युवराज लय खुश आहेत. त्यांनी जशी सांगितली तशी धोप बनवली माझ्या बानं. जी सरकार, धोप बघून भल्या भल्यांची झोप उठेल हे जाणून साऱ्या गावाचा सारा माफी केली. खरंच कदर करणारे आहेत युवराज. ते लाख कदर करतील हो, पण इथे तूट दिसेल त्याचं काय?
तुम्ही बी कदर करत चला पंत. अहो स्वराज्य हा ये आडीलंडीला नाही धावला तर आम्ही काय करायचं. येतो मोरल्या सालाला, ते बी सारा घेऊन. चला. मदत केली पण नियम बाह्य. तुम्ही बघा, तुम्ही सारा माफी थांबवत. काय युवराजांचा निर्णय फिरवणार नाही फिरला तर नाचक्की होईल. नाचक्की होईल पण आमची नाही, मग युवराजांची होणार. कशी? तुम्ही फक्त बघत राहा रावजी. अनाजी पंत म्हणतात मला. नाही धोपाला धुपाटण्याची काळा आणली तर नाव नाही सांगणार. युवराजांच्या सदरेवरनं पाठवलं या मंजुरीसाठनं. शिरपूर गावाला युवराजांनी सारा माफी दिली. पण हे तर अनाजी पंतांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्यासारखं आहे. पंतांची अनुमती असेल का याला? युवराज्ञी, सूरनीस पंत येण्याची परवानगी मागतात. परवानगी आहे जी. हुजरा युवराजनी, माफी असावी. अवेळी आपल्याला तकलीफ देत आहोत. तकलीफीचे कारण नाही. बोला. शिरपूर गावाला सारा माफी दिली युवराजांनी. तो कागद मंजुरीसाठी आला असेल आपल्याकडे. हो, हाच तो कागद. म्हणजे स्वराज्य हितासाठी आम्ही रयतेची दुश्मनी घ्यायची, तंबी द्यायची, बजावून ठेवायचं. तेव्हा लोक सारा भरतात. आणि इथे युवराजांनी कर्णाचा अवतार होऊन सारा माफी द्यायची. हे योग्य आहे का? योग्य म्हणण्यापेक्षा नियमाला धरून आहे का हे? नियमाला धरून नाही, पण एखाद्या वेळेस ते युवराज म्हणून शेतसारा माफ करू शकतात. म्हणजे सगळ्या गावाला माफी? बरं, त्याबद्दल आमची हरकत नाही. पण ज्या गावाला सारा माफी दिली त्या गावचा पाटील आणि आमची हुज्जत झाली. पिकावर कीड पडली म्हणतो तो. यांच्याच गावातल्या पिकावर बरी कीड पडली. का कीड पडू शकत नाही? अहो वजह काय? एका कारागिराने धोप तयार केली, तलवार. ती युवराजांना आवडली म्हणून बक्षीस माग म्हणाले, तर त्यांनी सारा माफी मागितली. यांनी दिली. या गोष्टीला काय अर्थ आहे का? आणि आता ही तूट आम्ही कशी भरून काढायची? शिवाय मोहिमेच्या तोंडावर या गोष्टी. जेव्हा धनाची गरज आहे तेव्हा दानशूरपणा. म्हणजे कोणाला कोणाचा ताळमेळच नाही. ठीक आहे, पण पंत, ही झाली तुमची बाजू. आता आम्ही युवराजांशी चर्चा करू, त्यांच्याशी बोलू, सारा माफी मागचा त्यांचा हेतू विचारू आणि मग निर्णय घेऊ. आमचं एवढंच म्हणणं आहे की शिरपूरला सारा माफी देऊ नये. त्यात आमची नामुष्की होते. पंत, आम्ही सत्यता पाहून निर्णय देऊ. याचा अर्थ आमच्या लक्षात आला. काय यायचा तो? कोणता अर्थ? पत्नी म्हणून आपण युवराजांच्या बाजूने निर्णय देणार, पण आम्हाला कुलमुक्तियार म्हणून आपला निर्णय हवाय. आम्ही हातात हा कागद धरला आहे तो कुलमुक्त्यार म्हणूनच. आपण चिंता करू नये. आमची तर एवढीच इच्छा आहे, कुणी कुणाच्या अधिकारात ढवळाढवळ करू नये. आणि जर पाटील शेतसारा बुडवण्यासाठी लबाडी करत असतील तर त्यांना शासन करावं.
पंत, शेतकरी लबाडी करत नाहीत. लबाडी करणारे दुसरेच असतात. आणि आपल्याला हे चांगलेच ठाऊक आहे. म्हणजे शेतकरी लबाडी करत असते तर त्यांच्या बायकांच्या गळ्यात फिरंगी बनावटीचे रत्नहार दिसले नसते ना. हो हो म्हणजे हो हो. आम्ही योग्य तोच निर्णय देऊ. आपण चिंता करू नये. जी या आपण. जी युवराजने. उत्तम झोप आहे. हे असं हत्यार हाती आलं की स्वारांना दुपटीने चेव येतो. मग हवं गनिमाचं एका दणक्यात चांगलं होतंय बघा. अमीरराव, आपण केलेल्या तलवारीपेक्षाही 4 बोट लांब आहे ही झोप. वय वय. अहो पर याच्यासाठी युवराज केवढा आटापिटा करत होते. मग अहो माझ्या मावळ्याच्या हातात चांगली तलवार याय पाहिजे म्हणून 30 रात्र त्या कारागिराकडे जा, त्याला सूचना कर, ते शिर बघ, मूठ बघ, ते पाणी दे, त्याला धार काढ, त्याला रुंदी मोज. सतत काही ना काहीतरी करत असतात शंभूराजे. अहो महाराज, तवाच असं हत्यार बनतय. आणि असं हत्यार बनल्यावर 5 तिथं 50 गनिम नक्की जायावानार. अगदी जीव लावावा अशीच आहे ही झोप. हा वा, उत्तम. शंभूराजांचं कौतुक किती करावं तितकं कमीच. जरूर कौतुकच आहे. झोप चांगलीच तयार झाली आहे. पण झोप बनवणाऱ्याच्या गावाला सरसकट शेतसारा माफ करणं हा कुठला न्याय? काय झालं अनाजी पंत? काय झालं महाराज? ही धोप बघितली आणि शंभूराजांनी आनंदाच्या भरात गावाचा शेतसारा माफच केला. कारण पिकावर कीड पडली, दाना हाती आला नाही, सगळा हंगाम सुना गेला. तर गावकऱ्यांचं म्हणणं होतं शेतसारा माफ व्हावा. ही धोप ज्यानं बनवली तो त्या गावचाच कारागीर. पण मी काय म्हणत होतो, धोप बनवली ही चांगली गोष्ट. तुम्ही धोप बनवणाऱ्याला बक्षीस द्या, ते दिलेही पाहिजे. पण सारा वसुली म्हणजे ही पद्धत काय माझ्या लक्षात आली नाही. माफी असावी महाराज. शंभूराजे कुठे आहेत? बोलवा त्यांना. महाराज ते गडाखाली उतरलेत. 30,000ची फौज जमली आहे, त्यांची पाहणी करतात. ठीक. तानाजी पंत, तुमचं असं म्हणणं आहे की आपण गावाला शेतसारा माफ करू शकत नाही, बरोबर? जी महाराज. पण आता आपण आदेशही मागे घेऊ शकत नाही. स्वराज्याच्या युवराजांनी दिलेला शब्द जर पाळला जात नसेल तर रयतेचा विश्वास उडेल. आणि हा निर्णय जर आम्ही परस्पर बदलला, नाकारला, तर ही गोष्ट शंभूराजेंच्या जिव्हारी लागेल. पण मग करायचं काय? करायचं काय? अमीरराव, आपण एक काम करू शकतो. जी महाराज. गावातल्या तरुण मुलांना आपल्या फौजेत भरती करून घ्या. त्यांना सांगा त्यांना मिळणाऱ्या वेतनातून शेतसारा कापला जाईल. म्हणजे मग सरकारी खजिन्यातही खंड पडणार नाही. बरं, गावातल्या तरुण मुलांना रोजगारही मिळेल. जे लष्करात भरती होण्यास सक्षम नसतील त्यांना सरकारी कामात भाग घ्यायला सांगा. सारापट्टी वळती करून घेता येईल. काय अनाजी पंत? हो. ही तोड लय चांगली निघाली. म्हणजे समजच निकालात निघालं. सरकारी पत्र पाठवा शिरपूरला. जी महाराज. आज्ञा. महाराज, माफी असावी. बेअदब होणार असेल तर. बोला अनाजी पंत. महाराज, नेतृत्वाच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. वजह? शंभूराजे भावनेच्या पोटी निर्णय घेतात. त्यांचे निर्णय हे सेनापतीचे निर्णय नसतात. युद्धभूमीवर अशा गोष्टींनी मनस्ताप होऊ शकतो. अथनीच्या मोहिमेतही बब्बर खानास जीवदान दिले होते. अशा छोट्या गोष्टींनी हुरळून जातात. हुरळून जातात म्हणजे?
पण लोकांना मदतच करतात ना. औदार्य हा रणभूमीला मारक ठरणारा गुण आहे. आम्ही काय सांगावे, आपण सर्वज्ञ आहात, परंतु परिपक्वतेची गरज आहे. एवढेच आमचे काळजीपोटीचे सांगणे. त्या गोष्टीचा मी जरूर विचार करू. आज्ञा.